मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात। मध्य रेल्वेनं 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतलाय। तसंच सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड या दरम्यान 36 तासांचा विशेष जम्बो ब्लॉक आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठीच मुंबई विद्यापीठानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तर या परीक्षांची नवी तारीख लवकरच कळवली जाणार आहे। झी 24 तासच्या बातमीची सुप्रिया सुळेंनी दखल घेतली आहे। 37 कंपन्या राज्याबाहेर गेल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती। त्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली आहे। महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिनचं आणखी एक अपयश आहे। सरकार गंभीर नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यांनी या संदर्भात एक ट्विट करत आकडेवारीच जारी केली आहे। त्यासोबतच महाराष्ट्राची या आर्थिक वर्षातील गुंतवणूक गुजरातपेक्षा जास्त असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। सुनील तटकरे 4 जून नंतर भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी केलाय। तर सुनील तटकरेंनी पलटवार करत शरद पवार गटातीलच एक गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहे, सोनिया गांधींना भेटण्याचा प्रयत्न करतोय असं म्हटलंय। मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असल्याचं म्हटलं होतं। तर भुजबळांनी मनुस्मृतीवरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली। त्यामुळेच भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा होतीये। हसन मुश्रीफांनी छगन भुजबळांना खडेबोल सुनावले। छगन भुजबळांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून आव्हाडांना पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, जे अतिशय दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे। मुंबईतील मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलाय। पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। त्यानंतर या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला दिले होते। लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये आलंय। राज्यातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे लोकसभा मतदारसंघाचा अहवाल मागवला गेलाय। अनेक मुद्द्यांचा अहवालात आढावा घेण्यात येणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 2 जूनला सरेंडर होणार आहेत। मात्र तिहार जेलमध्ये जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी दिल्लीकरांना भावनिक आवाहन केलेलं आहे। देशाला हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जात असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला। देश हिंदू राष्ट्र म्हणून अधिक भक्कम होण्यासाठी मोदींचं नेतृत्व मिळो अशी प्रार्थना साईचरणी केल्याचं नितेश राणेंनी म्हटलं। राणे यांनी शिर्डीत साई दर्शन घेतलं, त्यानंतर ते बोलत होते। आमदार दिलीप मोहितेंच्या दबावाखाली पुण्याचे जिल्हाधिकारी काम करतायत असा आरोप खेडचे प्रांताधिकारी कट्यारी यांनी केलाय। शिवाय आमदार मोहिते आणि जिल्हाधिकाऱ्यांची वारंवार भेट होत असल्यानंच निवडणूक निकालापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी कट्यारेंनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे। डॉक्टर प्रवीण गेडाम हे नाशिकचे विभागीय आयुक्त असणार आहेत। राधाकृष्ण गमे निवृत्त झाल्यानं डॉक्टर गेडाम यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाची धुरा सोपवण्यात आली। 2015 आणि 16 मध्ये महापालिका आयुक्त असताना डॉक्टर गेडाम यांनी कुंभमेळ्याचं उत्तम नियोजन केल्याबाबत त्यांचं कौतुक झालं होतं। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी जितेंद्र आव्हाडांना चांगलंच फटकारलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली म्हणून आव्हाडांनी सुद्धा जाळणं गरजेचं नव्हतं अशा शब्दात त्यांनी आव्हाडांना सुनावलं। यावेळी आव्हाडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आठवलेंनी केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयमध्ये सहभागी झालेल्या शिष्यार्थींचं पथसंचलन झालं। रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरातून या पथसंचलनाला सुरुवात झाली। देशभरातील 936 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते। 17 मे रोजी हा वर्ग सुरू झाला होता। मराठा समाजाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयानं आराखडा प्रसिद्ध केलाय। प्रसिद्धीसाठी सरकार 26 कोटी खर्च करणार आहे। मात्र जाहिरात देण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे। मनोज जरांगेंना कोर्टात हजर राहण्यासाठी बजावलेला वॉरंट पुणे कोर्टानं रद्द केलाय। तसंच वॉरंट रद्द करताना कोर्टानं जरांगेंना 500 रुपयांचा दंड देखील ठोठावलाय। 2013 मध्ये एका नाटकाचं आयोजन केलं होतं। पुणेकरांचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या अजय तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलंय। पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतायत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असा आरोपही त्यांनी केलाय। पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हरला डांबून ठेवणं आणि धमकी देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप सुरेंद्र आणि विशाल अग्रवालवर आहे। दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। रक्त नमुने फेरफार प्रकरणात अनेक गोष्टींचा उलगडा होणं बाकी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे।
डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची विभागीय चौकशी होणार आहे। प्राथमिक चौकशीनंतर या तिघांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे। आता त्यांच्यावर बडतर्फीची टांगती तलवार असणार आहे। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। बालहक्क न्याय मंडळाकडून पुणे पोलिसांनी त्याची चौकशी करण्याची परवानगी मिळवलेली आहे। आज 2 तास त्याची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झालंय। महाबळेश्वरमधील एमपीजी क्लब हे हॉटेल विशाल अग्रवालच्या मालकीचं असल्याचं समोर आलंय। या हॉटेलमध्ये अनधिकृत बार चालवला जात होता। पोलिसांनी हा बार सील केलाय, त्याचा परवानाही निलंबित करण्यात आलाय। नाशिकमध्ये समता परिषदेनं मनुस्मृती विरोधात आंदोलन केलं। शालिमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती रद्द झालीच पाहिजे अशी मागणी केली। यावेळी आंदोलकांनी मनुस्मृती हटाव देश बचाव अशा घोषणा दिल्या। अकोल्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं पाटबंधारे विभागात आंदोलन केलं। अकोला शहरातील ब्लू लाईन रद्द करावं आणि मोरणा नदीचं खोलीकरण करावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर कारखानदारांनी मोर्चा काढला। प्रदूषण नियंत्रण मंडळानं अनेक कंपन्यांना क्लोजर नोटीस बजावली, त्यामुळे कारखानदार संतप्त झालेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप या कारखानदारांनी केलाय। डोंबिवलीतील अमुदान कंपनी स्फोट प्रकरणी कंपनीचे मालक मलय आणि स्नेहा मेहता यांना कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। ठाणे क्राईम ब्रांचनं दोघांची 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती, मात्र कोर्टानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। कांदा निर्यात बंदीवरून अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पुन्हा आक्रमक झालेत। गुजरातचा सफेद कांदा आणि कर्नाटकचा कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झालाय। आता महाराष्ट्राचा कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली। याबाबत फडणवीसांशी बोलणार असून त्यांना दिल्लीकरांशी बोलण्यास सांगणार असल्याचं भुजबळ म्हणाले। कांदा निर्यात शुल्क उठवण्याच्या बहाण्यानं सरकारनं 40% कांदा शुल्क लावलं असा आरोप करत भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून दुय्यम स्थान दिलं जात आहे असंही पटोले म्हणाले। ते जालन्यात बोलत होते। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर आहे। असं असतानाच चारा टंचाई नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। मात्र यावर जत तालुक्याचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत मूग गिळून गप्प का बसलेत असा सवाल भाजपचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी उपस्थित केलाय। किनवट तालुक्यातील इस्लापूर इथे रासायनिक खत नेणारा ट्रक कृषी विभागाच्या पथकानं पकडलाय। यात 6 लाखाचं रासायनिक खत जप्त करण्यात आलंय। दुसऱ्या घटनेत कर्नाटक राज्यातील कंपनीला विक्रीची परवानगी नसताना एक व्यक्ती कापसाचं बियाणं नांदेडमध्ये विक्री करत असल्याचं आढळून आलंय। यवतमाळच्या दारव्हा शहराची पाणी पुरवठा योजना 7 वर्षांपासून रखडली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। ठाकरे गटाकडून भीक मागो आंदोलन करण्यात आलं। नागरिकांनीही आंदोलनाला प्रतिसाद देत पालिकेविरुद्धचा असंतोष व्यक्त केला। वाशिमच्या रिसोड शहरात नगर परिषदेनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील अतिक्रमणं काढली आहेत। शहरात मोठी वाहतूक कोंडी होत असल्यामुळेच प्रशासनानं ही कारवाई केली आहे। उल्हासनगर शहरातील नेताजी चौक ते कैलास कॉलनी रस्त्यावरील दुकानांवर कारवाई करण्यात आली। शहरातील मुख्य 7 रस्त्यांचं MMRDA कडून रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण होत आहे, मात्र नेताजी चौक ते कैलास कॉलनी भागात नोटीस देऊनही ते झालं नाहीये, त्यामुळेच कारवाई करण्यात आली। कल्याणमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याणमधील प्रमुख नाल्यांची पाहणी केली। पालिकेला नालेसफाईसाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। नालेसफाई जर नीट झाली नाही तर कोणतीही हयगय केली जाणार नाही असा संतप्त इशाराच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिलाय। आसाममध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बराक नदीचं अतिरिक्त पाणी सिलचर रेल्वे स्थानकात शिरल्यानं अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत। मणिपूरच्या इम्फाळमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत। या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर येऊन मोठं नुकसान झालेलं आहे। इम्फाळमधील राजभवन पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये बिबट्यानं कोंबडीची शिकार केली आहे। एका भिंतीवर कोंबडी बसलेली पाहून बिबट्यानं उडी मारत तिला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कोंबडीनं तिथून पळ काढल्यानं बिबट्यानं तिचं पाठलाग करत शिकार केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। अकोल्यातील अकोटमध्ये दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला वनविभागानं जेरबंद केलंय, त्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून दहशतीत असलेल्या अकोटवासियांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। काल संध्याकाळी सूतगिरणी परिसरात ट्रॅप कॅमेरा आणि पिंजरा लावून ही कारवाई करण्यात आली आहे।
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट इथे 15 वर्षीय बालकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झालाय. रेहान मेहनुद्दीन चौधरी असं मृत बालकाचं नाव आहे. आईसोबत स्विमिंग शिकायला गेला असतानाच ही घटना घडली. या घटनेमुळे मात्र सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते. परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सीमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. बँकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं गळफास लावला. शेतातील सततची नापिकी, दुष्काळ यामुळे कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या चिंतेतूनच वैभव गात या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं. पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजा मयूर यांच्या घरी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. घरात काम करणाऱ्यानंच राजा मयूर यांच्यासह 2 सुरक्षारक्षकांना गुंगीचं औषध पाजलं. सरबतात टाकून हे औषध पाजण्यात आलं. दरोडा टाकण्यात आला आणि या घटनेमुळेच जळगाव शहरात एकच खळबळ उडाली. नागपुरात फेसबुकवर बनावट जाहिरात टाकून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये देणार असं सांगत या टोळीनं अनेकांना गंडा घातलाय. आरोपी पैसे घेऊन फरार होत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडलं.